नमस्कार. होम मिनिस्टर को पावर्ड बाय गोदरेज नंबर 1 आणि सोसायटी मसाला टीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्टार सफायर सोसायटी विरार पश्चिम येथे राहणाऱ्या प्रिया एकनाथ देसाई यांच्याशी आत्ता आपण संवाद साधणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. कुठलं बालपण? कांदिवली, राहणार कांदिवलीला पण आहे गुजरात. आणि तुमचं बालपण? बोरिवली. बोरिवलीला कुठे? ईस्टला राजेंद्रनगर. घरी कोण कोण? आई, भाऊ, वहिनी, लहान आम्ही असताना? दोघं. लहान असताना. लहान लहान असताना असताना म्हणजे आम्ही बहीण, भाऊ, मी आणि आई वडील. होय ना. ओके. हा. ओके. तुमच्या घरी? आमच्या घरी आई बाबा, 2 भाऊ आणि मी. मग तुमची ओळख कुठली? ॲक्च्युअल आमची ओळख ना कॉलेज ना म्हणजे शाळा वगैरे काहीच नव्हतं. आम्ही जस्ट मूवीला गेलो होतो, म्हणजे मी आणि माझी मैत्रीण 9चं वॅकेशन झालं होतं, मॉलमध्ये फिरायला गेलो होतो. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघी जणी होतो आणि हे यांच्या मित्र आणि एक मैत्रीण बरोबर तिथेच मूवीला आले होते. मित्र आणि मैत्रिणी बरोबर? मैत्रीण म्हणजे अशीच मैत्रीण. एकच मैत्रीण होती. आणि मग काय झालं? तिकडेच आमची नजर भेट झाली करणं फिरता फिरता. हां. मी हिला पाहिलं, एक लक्ष दिलं तिच्याकडे, बघत बसलो असं. तर तिने पण कुठेतरी नोट केलं करणं, असं वाटलं की आता हिला मी लक्ष देते प्रपोज करू, कोणतरी. लक्ष देते करणं. त्यावेळेस मी पण बोललो काय तिला प्रपोज करावं लागेल करणं, पण भीती वाटत होती की नाही, प्रपोज पण कसा एक करायचा. सांगा, त्यापूर्वी कधी एकमेकांना बघितलं? कधीच नाही, नाही, कधीच कधीच नाही. नाही, फर्स्ट कधीच टाइम त्याच दिवशी आम्ही बघितलं, हां. पण फक्त नजर भेट. पण एक बोलतात ना की फर्स्ट नजर जी पहिल्या कशी नजरेत असते, कशी असते? काहीतरी वेगळंच होतं, आजूबाजूला काहीतरी वाजायला लागतं, तसं काहीतरी वेगळं होतं. तर विचार केला की आता हिला पुढे जायचं कसं. फर्स्ट टाइम होतं, कोणाला प्रपोज करायचं होतं करणं, पण भीती पण वाटत होती की रिप्लाय काय येऊ शकतो. नाही, प्रपोज नंतरचा विषय. मला टेन्शन वेगळंच आहे की कधीही ओळख नसलेले दोघे एका मॉलमध्ये समोर येतात, एकमेकांना बघतात, त्याच्यानंतर प्रपोज हे खूप लांब राहिलं. नाही, पण सुरुवात करण्यासाठी काहीतरी करावं, त्या हिशोबाने काही त्याच करावं. दिवशी किती वेळ तुम्ही मॉलमध्ये फिरत होता? म्हणजे मूवी झाल्यानंतर आम्ही 1-1.5 तास फिरत होतो. हे आम्ही एका सीटवर म्हणजे तिथे बसलो होतो टेबलच्या इथे, आणि हे एक्झॅक्ट 10-12 टेबल सोडून दुसऱ्या टेबलवर बसले होते त्यांच्या मित्रांबरोबर. हे तिथून नजरे मारत होते, म्हणजे माझं पण लक्ष जात होतं, पण त्यांनी हे बरं आहे, हे नजरे मारत होते, हे नजरे मारत होते, हे तुमच्या नजरेला कसं कळलं? ते आता बापाची कृपा, माझीच नजर जात होती तिथे, फक्त दुसऱ्या कोणाचीच जात खूप नव्हती. लांब बसले होते. हो, खूप लांब होता तुम्ही. म्हणजे 10-8 टेबल सोडून असतील. मग ते 10 टेबल मधले गायब कधी झाले? ते दिसतच नव्हते आजूबाजूला त्या टायमाला. जसं आम्ही निघालो पाठीमागे, हे पण आमच्या सोबत पाठीमागे निघाले. आम्ही लिफ्टने गेलो, हे सीडीने खाली उतरले. जसं आम्ही मॉलच्या बाहेर जातो, यांच्या बरोबर जी मैत्रीण होती, मैत्री म्हणजे मानलेली बहीण होती, बहीण श्याम. तर ती आली. ती मला विचारायला लागली, मला बोलायचं होतं 2 मिनिटं तुझ्याशी. म्हटलं माझ्याशी का बोलायचंय, मी बघितले होते यांच्याबरोबर. तर ती बोलते नाही, 2 मिनिटं फक्त मला तुझ्याशी बोलायचंय करणं. म्हटलं ठीक आहे, बोल. हा, मी कॉन्टॅक्ट नंबर देते तुला, तो ह्या कॉन्टॅक्ट नंबरवर त्याला फोन करतो, तुला बघत होता ना त्याला. म्हटलं मी का घेऊ ना कॉन्टॅक्ट नंबर, मला नकोय. म्हणजे नाही, तू ठेव. पण त्या टायमाला कुठे ना कुठेतरी असं पण वाटलं, मग तो नंबर टाकून द्यायचा ना तिथेच. तिथेच फाडून टाकला. पण तो नंबर लक्षात पण ठेवला डोक्यात का? आधी. हे निघून गेले, ती कॉन्टॅक्ट नंबर देऊन मला पण ती लोक तुमचा नंबर निघून मागितला गेले. नाही तिने? नाही तिने, कारण त्या टायमाला मोबाईल वगैरे काहीच पण नव्हतं. मागितलं असं दिला असं नाहीच. मला पण राग आला, मोबाईलच तिने फाडला, नव्हता. रागच आलेला. बोला जाऊ दे, चल फाडला तर फाडला, निघून गेलो तिकडे. आणि काही हे विचार केलाच नाही. निघाले, हे निघाले रिक्षात बसले, त्यांच्या समोरच तिथे नंबर फाडून टाकून दिला, पण तोच नंबर पाठ करून घेतला होता. तर त्यांना वाटायला नको की नंबर तिने फाडून टाकला करणं. ते त्यांच्या त्या टायमाला त्यांना असं वाटलं का नंबर फाडला, आता काय आशा नाही, सेकंड डेला मी काहीच जॉबवर नाही. निघालो, त्यानंतर कॉल आला मला. तर मी बोललो कॉल आला, बोललो कोणाचा कॉल आला? बोललो लेडी वार्ता करत होती करणं. तर तुम्ही ओळखत नाही का कोणी कॉल केला, तुम्ही किती जणांना नंबर देतात करणं असं? म्हणून नाही. मग नंतर विचार केला, हा गेल्या संडेला मी हिला दिलेला करणं. हा तूच आहे का? बघ नाव विचारलं हिने. मी बोला माझं नाव एकनाथ करणं. बोला तुझं नाव काय का? तर जिग्नाशा नाव आहे करणं तिचं सांगितलं तिने. बोला ठीक आहे. मग तसंच बोलता बोलता आमची ओळख वगैरे झाली फोनवर. मग तुम्ही फोन केला? हा, मी मिस कॉल करत होती, फोन पण करत नव्हती. 10-15 मिस कॉल दिला असेल. 10-15 मिस कॉल नंतर रिटर्न कॉल आला. मग त्या कॉलनी मग आमचं हळूहळू बोलणं सुरू झालं.
आणि तेव्हाच नक्की झालं फायनल? नाही, फोनवर फक्त आम्ही बोलत होतो. ते माहिती पडलं की महाराष्ट्र नाही. आधी तर माहितीच नव्हतं. फेस कटने ते गुजरातीत वाटत होते. आम्ही हिंदीतच बोलत होतो जास्त करून. मी गुजराती आहे तसं हळूहळू माहिती पडलं. मग मी त्यांच्याशी मराठीत बोलायला लागली, कारण मी ज्या एरियात राहायची सगळे महाराष्ट्रीयन होते. मग त्या टायमाला तुम्ही सगळे मराठीत बोलायला लागले मी मराठीत बोलायला लागली. मग आणि तुम्ही त्यांच्याबरोबर गुजराती सुरू नाही केलं. नाही नाही, त्यांना गुजराती नाही. गुजरात येतच नाही. मग पुढे नंतर भेटणं चालू झालं आमची. बोललो की भेटायला जाऊया म्हणून आम्ही कुठे नॅशनल पार्क बोरिवलीला भेटत होतो, कुठे पार्कमध्ये भेटत होतो. त्यानंतर मध्ये आधी ते बोलतात प्रपोज करायला पाहिजे करणं, डायरेक्ट कसं फिरत नाही बसायचं. नाही नाही नुसतं कशाला फिरायचं? तरी विचार केला तर बोलता फिल्मी स्टाईलच्या हिशोबाने गुलाब घेऊन गेलेलो. तिच्यासमोर उभा राहिलं तसं एक रोमॅन्टिक स्टाईलच्या हिशोबाने आय लव्ह यू करून बोललो करणं. तिला पण ते आवडलं, तिने तो रोज घेतला करणं. बरं वाटलं की झालं म्हणजे एक बोलतात ना की प्रोसिजर पाहिजे त्या याच्यामध्ये लव्ह स्टोरी ती सगळी प्रोसिजर केली करणं. केली तुम्ही? सगळी प्रोसिजर पार पाडली. म्हणजे आता मी प्रेमाला सुरुवात करू शकतो पण करणं. त्याला हे प्रेम किती वर्ष होतं? आम्ही म्हणजे 9वीच्या वेकेशन मध्ये आम्ही भेटलेलो. पहिल्यांदा? हा, त्याच्यानंतर 12वी नंतर आम्ही लग्न केलेलं आमचं. लगेच? लगेच 12वी झाल्यानंतर. आणि लग्न पण ज्या दिवशी रिझल्ट होतं माझं 12वीचं त्याच दिवशी आम्ही लग्न केलं. काय पळून. 2 रिझल्ट एका दिवशी? पण पळून गेला? हा, पळून लग्न पळून गेला? केलं. हो, पण पळून जेव्हा गेला तेव्हा घरी माहित नव्हतं तुमच्या? म्हणजे ह्यांच्या घरी माहिती होतं, ह्यांनी कळवलं होतं. मग माझ्या घरी जरा विरोध होता, कारण पण माझी तुमच्या घरी कळलं कसं? मी 10वीला असताना माझी बोर्डाची एक्झाम्स होती आणि माझ्या फर्स्ट बर्थडेला त्यांनी म्हणजे भेटल्यानंतर माझा फर्स्ट बर्थडे होता तेव्हा त्यांनी मला मोबाईल गिफ्ट केला होता. तर तो मोबाईल बॅगेत मी ठेवायची सायलेंटवर करून, बाहेर निघताना आम्ही बोलायचो. तो मोबाईल माझ्या भावाने पकडला, रात्री झोपून मेसेज केला. मग तुम्ही काय केलं? नाही, हिचा कॉल आला त्या दुसऱ्या दिवशी की असं असं गावलंय, आता आपण आता परत भेटू शकत नाही करणं, तर आपण आता शांत बसूया करणं. बोललो ठीक आहे चालेल करणं. आता घरात एवढं माहिती मॅटर झालंय करणं, त्या गोष्टीने आपण पुढे करावं ते चुकीची गोष्ट आहे. पण मग तिकडे स्टॉप झालो मी. मग फायनली लग्न जेव्हा केलं तेव्हा पळूनच गेला? हो, पळूनच गेली मी. घरी जॉब कोणालाही माहिती नाही? कोणालाच माहित, फक्त माझ्या 2 मैत्रिणींना माहिती होतं. आता किती वर्ष झाली लग्नाला? आता 10वं लागेल मे महिन्यात. आता एकदम व्यवस्थित सगळं? हो, एकदम मग व्यवस्थित. दोन्ही कुटुंब बोलायला कधी लागली? म्हणजे लग्न झाल्यानंतर मम्मी आजारी पडली, त्या टायमाला मामाने समजवलं की एकुलती एक आहे, जाऊ द्या, केलंय, सोडून टाक. मग नंतर भावाने फोन केला यांच्या मोबाईलवर. मग हळूहळू तसं बोलणं सुरू झालं आमचं. आता काय वाटतंय हो तुम्हाला इतक्या वर्षांनी? चाललंय व्यवस्थित आहे, समजूतदार आहे, समजून घेतलंय सगळ्यांना, आमच्या घरातल्यांना. चाललंय व्यवस्थित, आनंद, खुश आहोत एकत्र. खूप तणाव असतोच जेव्हा पळून जाऊन लग्न करतात तेव्हा. आता सगळं छान आहे. छान हो ना? एकदम. हो, चला पुढच्या टप्प्यावर आणखी गप्पा मारूया. पण आता या ठिकाणी पहिल्या खेळातली सगळी बक्षिसं या माऊलीला मिळणार का बघूया. दोघांनाही 10-10 संधी आहेत. आधी तुम्ही टाकणार. ओके. 3 चेंडू जर या टेबलवर थांबले तर पहिलं बक्षीस, 5 थांबले तर दुसरं, 7 ही गुणसंख्या झाली तर तिसरं बक्षीस, आणि 10 चेंडू थांबले आणि 10 गुणसंख्या झाली तर 4थं बक्षीस सुद्धा मिळणार. हा, हो. बघूया काय होणार या खेळात. तुमची वेळ सुरू होते आता. एक, 2. चला तुम्ही आतापर्यंत 2. आता मला बघायचंय किती बक्षीस मिळवून देताय तुम्ही. हा, 3. पहिलं बक्षीस मिळालं. जरा आपटला पाहिजे. 4. अरे अजून एक. चलो 5. 2 बक्षिसं मिळाली. एक चांदीचं नाणं मिळालं, अभिनंदन. थँक्यू. आणि चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला, अभिनंदन. थँक्यू सो मच. तुमचं नातं सांगायचं आणि या दोघांबद्दल तुम्ही बोलायचं. मी तिचा मोठा भाऊ. सांगायचं म्हणजे पहिल्यापासनं आम्ही एकदम क्लोज होतो. मलाच म्हणजे तसं हे होतं, कन्सर्न होतं की असं हे आणि लग्न केलं आहे
धावून. तर जर मॉम डॅड स्वीकार करणार नाही तर काय होणार. म्हणून मी त्यांना मॉम डॅडला सुद्धा कन्व्हिन्स केलं की शी इज माय सिस्टर अँड आय शुड बी टेकिंग केअर ऑफ हर. सो देन वी स्टार्टेड टॉकिंग टू देम. पण तेव्हा राग आला असेल. थोडा आलेला. मोबाईल कुठे ठेवलाय तो आम्हाला शोधायचा. हो की नाही. 10 वर्षानंतर आपण तो मोबाईलचं काय केलं आम्हाला ऐकायचंय. काय केलं तुम्ही. ते राग असेल तेव्हा. हो, राग तो होता. मी मोबाईल गटरेत टाकला आणि ते डिस्पोज ऑफच केला. मी सिम कार्ड सुद्धा तिला भेटू नये म्हणून गटरीतच टाकला ते आणि सांगितलं सुद्धा नाही कुठे ठेवलाय म्हणून. कुठलं गटार नाही विचारणार. मी ताईचा छोटा भाऊ सर्वात. आता जेवढं कौतुक केलं तेवढं कमी आहे. भाऊजी तर आहेच, परत माझी बहीण, दुसरी आई म्हणतो मी तुला. हो. कारण की जेवढं माझी मम्मीनी माझ्यासाठी केवढं नाही ती पण करते, सध्याही करते. काही गरज असली की पूर्ण करते. आणि भाऊजी पण तेवढेच आहेत. काही गरज असली की पप्पाच्या हिशोबानं ते पूर्ण करतात. मोठा दादा आहे तो पण कमी नाही माझ्यासाठी. दोघं तेवढेच आहेत जेवढे इम्पॉर्टंट आहेत. किती प्रेम आहे भावांचं. खूपच. हो ना. मी तिची नणंद आहे. वहिनीबद्दल काय म्हणजे खूपच छान आहे. तिचा स्वभाव खूप चांगला आहे. कधी मदत पाहिजे असेल ती धावून येते. कधी कुठलं संकट येऊ दे. आणि मला तिचा एवढा विश्वास आहे की ती मला कधी गरज पडली तर ती धावून येईल. आणि मला खूप तिचा आधार आहे. नमस्कार. मी त्याची छोटी नणंद आहे. म्हणजे व्यवस्थित आहे ती. सगळ्यांना व्यवस्थित राहते, आनंदित राहते. सगळ्या मुलांसोबत रागवत नाही, काय नाही, जास्त मस्त आहे. मी तिच्या नंदेची जाव आहे आणि तिच्याबद्दल बोलू तेवढं कमीच आहे. मला ती माझी वहिनी वाटते. आणि एकनाथ भाऊ पण एकदम खूप छान आहेत. मी हिचा छोटा धीर आहे. ही वहिनी आमची सर्वात बेस्ट वहिनी, कारण सर्वांची काळजी घेते, सर्वांची. स्पेशली काकूची आमची काळजी चांगली घेते. आता या ठिकाणी ही गाणं सुरू झाल्यानंतर ही उशी पुढे पुढे जाणार. हा, गाणं थांबणार तेव्हा उशी ज्यांच्याकडे असणार शिक्षा त्यांना मिळणार. त्यांनी ती शिक्षा पूर्ण केली तर तुम्हाला बक्षीस मिळणार. ओके. आता कुटुंबातली लोक तुम्हाला बक्षीस मिळवून देतात का बघूया. हा? चला गाणं. नाही त्यांच्याकडे होती त्याने टाकली. एकाच अक्षरावरून न चुकता 15 वस्तूंची नावं सांगा. साबण, साडी, 2, समई, 3, साखळी, 4. वेळ संपली. चला एक बक्षीस गेलं. गाणं. कोणाकडे होता. मोठा भाऊ. तेव्हा कम्प्युटर चेक करतायत ते तिकडे. स्ट्रॉच्या सहाय्याने एका बाउल मधले चेंडू उचलून दुसऱ्या बाउल मध्ये टाकणे. सोपा खेळ आहे. 30 सेकंदामध्ये 10 चेंडू गोळा करायचे. तुमची वेळ सुरू होते आता. 1, वेळ संपली. किती केलेत मोजा तुम्हीच. 1, 2, 3, 10, 11, 12, 13, 14. अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून ही भेट असते. चला गाणं. एका गाण्यावर नाच करायचा. अरे वा 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 वा. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला मिळवून दिला त्यांनी.
झी मराठीकडून ही भेट. थँक्यू. सांगा हो, सूनबाई बद्दल सांगा, कशी आहे सून? छान आहे. छान सर्व आहे. करते, माझ्यासाठी सर्व करते, ताटावं पाटावं मला देते. अरे वा. सगळं मी बसलेली असते, सतत आणून देते, जेवण बिवण सगळं काही व्यवस्थित करते. पण लास्ट पर्यंत माझ्या मुलाला तिने सांभाळावं. माझी आई. हो. मैं उसकी मम्मी हूँ. स्वभाव में बहुत कड़क है. हाँ. मैं पहले नहीं बुलाती थी, मेरे को मालूम ही नहीं था ऐसा कुछ, ये दोनों प्रेम में है ऐसा. और जब भी मेरे को मालूम पड़ा कि इसने ऐसा ऐसा कुछ है. किया है तो मैं बुलाती नहीं थी. फिर मेरे को बहुत ही दिल में ऐसा 2 महीने तक नहीं बुलाया, 3 महीने पर तक नहीं बुलाया. फिर मेरे को स्वभाव में ऐसा लगा कि कल अभी एक लड़की है, कभी अच्छा मिले नहीं मिले, दुखी होएगी तो जाएगी किधर. बड़े लड़का बैठ के मेरे को समझाए कि मम्मी तुम ऐसा करते स्वभाव, तो तुम ऐसा नहीं मत करो, तुम बुलाओ उसको. लेकिन अभी खुश है ना आप? अभी तो खुश ऊपर, पहले तो उसने वो किया तो टेंशन. अपने को दिल में तो ऐसा होता है ना. उस वक्त वो टेन्शन था, हाँ. लेकिन अभी एकदम खुश आहे ना? हाँ खुश है. बरं, आता तुमच्याबद्दल तक्रारी आहेत, बघूया. बघूया. खूप राग येतो तुम्हाला, हो. आरोप मान्य आहे? मान्य आहे, मान्य आहे. तापटपणा भरपूर. आहे. जितका राग आहे तितकीच झोप पण आहे. आहे. मान्य? झोप पाहिजे मला. काय? हा खरी गोष्ट. हा? हा करते, तिला पाहिजे तेवढी झोप करणं. घरात साफसफाई नेटकेपणा ठेवत नाही. जॉबमुळे. कारण नको, कारण नको. आरोप मान्य आहे? आहे, मान्य काय आहे. हो? मीच दिले ते. तुम्हाला माहिती आहे ना घरी जायचंय परत. आता त्यांनाच करायला लावणार आहे संडेला. तुम्हीच करा साफसफाई आता. सतत धावपळ खूप करता, स्वतःची काळजी घेत. मान्य आहे, या प्रेमाचा आरोप आहे. पण मान्य आहे. जेवण टेस्टी करत नाही. जेवण टेस्टी क्वचित होत असेल. हे बघा, आरोप छान आहे. जेवण टेस्टी न केल्यामुळे आलेली मंडळी जेवत नाहीत आणि राहिलं की स्वतःच खाता, टाकू नये म्हणून. सासूबाईंची जरा जास्तच काळजी घेता. पाणीपुरी खूप खाता, खूप आवडते. जराही डाएट करत नाही. नाही, अजिबात नाही. एकदा झोपली की उठत नाही. गावाला फार जात नाही. मान्य आहे. गणपतीला फक्त जायते आणि गणपतीत सगळं जे काही पण आहे गणपतीत मी वर्षभराचं सगळं करून येते. म्हणजे घरापेक्षा तेवढं. बाहेरचे पदार्थ आवडतात. घराचे पण आवडतात असं नाही, घरात पण मी तसेच पदार्थ बनवते. पण बोलतात ना की स्वतः केलेलं चव नाही लागत, बाहेरचं असलं की जरा चव लागते, तसं आहे. स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर काय करा? माझ्यामध्ये बदल, राग कमी करायचा प्रयत्न करीन. नक्की. हो, पहिला म्हणजे तर वजन कमी करीन, डाएट अरे. करण्याची सुरुवात करीन. तुमचं काय म्हणणं आहे? रागच मेन आहे. रागच जास्त असतं, तिच्या नाकावर राग असतो करणं. कधी माझ्यावर पण रागवते, जास्तच रागवते. आम्ही सांगितलं नव्हतं मॉलमध्ये जाऊन बसायला. खरी गोष्ट आहे, पण केलंय प्रेम. गुलाबचं फूल दिलं की लगेचच्या लगेच ती मानते. पण लगेच असे राग आला तिच्या मनात तर लगेच आम्ही ते गुलाब आणून दिलं की दुसऱ्या दिवशी शांत होऊन जाते करणं. मी आज पण मी तिच्यासाठी एक सरप्राईज गिफ्ट आणलंय तिच्यासाठी. काय सांगता? बोलते गुलाब भरपूर काही दिले तिला. एक सोनेरी गुलाब तिच्यासाठी घेऊन आलोय करणं. आयुष्यभर शांत राहा, दुसरं काय नाही. हे शांत घे राहा. आणि आयुष्यभर शांत राहा. म्हणजे शांत राहा हे जे काय मागितलं ना त्याने. बरं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्या सासूबाईंची मागीन आणि माझ्या आईची, की तिला मी खूप दुखवलं असेल त्या टायमाला, की पळून लग्न केलं. तिची इच्छा होती पण ते नाही शक्य झालं आणि तिची क्षमा मागेन. आणि ह्यांची, त्यांना खूप त्रास देते, खूप राग करते, म्हणून यांची क्षमा मागेन. राग, सगळा राग कोणावर येईल? जास्तीत जास्त नवऱ्यावरच काढणार, म्हणजे अजून कुठे काढणार? तुम्हाला माहितीये, गेली 10 वर्ष झाली मॉलच्या 10 किलोमीटर आसपास ते फिरकत नाही. एवढा धसका घेतलाय ना मॉलचा. तुम्ही आज क्षमा मागायची तर कोणाची? आईचीच, की तिच्या म्हणजे तिला मंजुरी नव्हती लग्नाची. तिच्या मनात होतं की एक समाजाची मुली ती घेऊन यावं करणं. मी ते आणलं नाही मी. तर आईला कुठेतरी वाटत होतं की आपल्या एक मराठी खानदानातली कोण यावी करणं. पण ती तशी करते, चांगली करते, तर त्यावर जरा बरं वाटतं की हाय चालतंय, व्यवस्थित चालतं. आईने पण सांभाळून घेतला नाही तर बरं वाटतं. त्यासाठी आईची मी क्षमा मागतो की हाय, ती पण करेल, जे मराठी करतील तसे ही पण करणारच आहे. हाय, करतेच ती.
करावा, असंच नातं घट्ट ठेवा आणि कुठेही कुणाची मनं दुखावणार नाहीत याची काळजी जर घेतली तर आहे त्या आनंदात 10 पटीने वाढ होईल. तर तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी प्रार्थना आणि प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलाय सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.